नागपुर के धंतोली इलाके में पुरानी रंजिश के चलते हिंसक झड़प का मामला सामने आया है। विवाद के दौरान एक युवक ने दो लोगों पर चाकू से जानलेवा हमला कर दिया। दोनों घायल अस्पताल में भर्ती है। जानकारी के मुताबिक नागपुर के धंतोली थाना क्षेत्र में देर रात यह घटना हुई। पुरानी रंजिश को लेकर हुए विवाद में आरोपी ने दोनों पर ताबड़तोड़ चाकू से वार किए और मौके से फरार हो गया। सूचना मिलते ही पुलिस ने कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। फिलहाल मामले की जाँच जारी है। काल रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी आणि त्याचा नातेवाईक हे लोक यांचा एक फळाचा बिझनेसवरून आधी आरोपीच्या वडिलांसोबत त्यांचे वाद झालेले होते। त्याच्याबद्दल विचारपूस करण्याकरता आरोपीच्या घराकडे गेले असता हा जो तक्रारदारांनी विचारपूस केली की तुम्ही असं का म्हणताय किंवा त्याच्यावरून आधी जो शिवीगाळ केली आहे का बरं शिवीगाळ केली ह्या विचारण्यावरनं या आरोपीचं नाव सांगते पुढे आरोपींनी त्याच्याजवळचा चाकू वापरून दोघांना जखमी केले। जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केले होते म्हणून आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपला आरोपी अटक आहे। शस्त्र पण आपल्या ताब्यात आहे आणि आपण आता त्यांना मान्य कोर्टासमोर हजर करणार आहोत। जे घायल आहे त्यांचे नाम काय आहे, आरोपीचे नाम काय? जो फिर्यादी आहे त्याचं नाव आहे साहिल रमेश शाहू, वय 23 वर्ष, राहणार जिजामाता नगर, खरबी चौक, वाठोडा पोलीस स्टेशन। जखमीचं नाव आहे सुरेश शामलाल शाहू, वय 45 वर्ष, जिजामाता नगर, खरबी पोलीस स्टेशन, वाठोडा। आणि आरोपीचं नाव आहे मनीष राजकुमार शाहू, वय 20 वर्ष, राहणार हनुमान मंदिराजवळ, तक्यार, धंतोली पोलीस ठाणे, धंतोली। नाही, तिन्ही यातले जे जखमी आहे, फिर्यादी आहे किंवा आरोपी, या तिघांचे काही क्राईम रेकॉर्ड नाही आहे। आपण तात्काळ कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी आपल्या ताब्यात आहे। शांत